महानगरपालिका निवडणुकीच्या एका अर्थानं बघितलं असेल तर नारळ फुटलेला आहे आणि संपूर्ण राजकीय पक्ष जे आहेत ते आता मुलाखतीचे सत्र सुरू आहे. अशातच जर बघितलं असेल तर उपराजधानीत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे म्हणजे अजितदादा गटातर्फे जे आहे ते मुलाखती सत्र सुरू झालेले आहे आणि आपल्यासोबत जे शहर अध्यक्ष आहेत कैरकरची आपण त्यांच्याशी बातचीत करूया. काय सांगाल, कारण की 151 प्रभागामध्ये निवडणूक घातली आहे, आपली काय मागणी असणार आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्हाला सर्व ठिकाणी तयारी करण्याची आम्हाला गरज आहे. ही तयारी करत असताना जेव्हा आमची महायुती होईल तर हे मतं सुद्धा महायुतीला मिळतील, महायुतीचे मतं दुसऱ्या पक्षाचे आम्हाला मिळतील, याकरता आमचे प्रयत्न सर्व ठिकाणी आहे. घटक पक्ष म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीला फक्त 15%ची मागणी केलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आधी तुमच्याकडे एवढीच सीट होते, पण आता अजितदादा, प्रफुल्लभाई पटेल, तटकरे साहेबांच्या ज्या कार्यपद्धती आहे त्याच्यामुळे हे शहर जे आहे राष्ट्रवादीमय होत आहे. तर किमान एवढ्या जागा जर आम्हाला मिळाला तर आमची शक्ती त्यांना मिळेल, त्यांची शक्ती आम्हाला मिळेल. निश्चितच दुसऱ्या पक्षांना याचा फायदा होईल, म्हणजे आमच्या महायुतीला याचा फायदा होईल असं मला वाटतं. म्हणून त्यांनी आमची मागणी जर पूर्ण केली तर फार आनंदाची बाब आहे. जर आम्हाला सन्मान मिळाला नाही तर आम्ही 151 जागावर लढण्याकरता आमची आजपासून तयारी सुरू झाली. एकंदरीत बघितलं असेल तर काल जी ती बैठक 2 भिडूंची झाली. 2 भिडू म्हणजे भाजप आणि शिवसेना 2 भिडू झाली, त्यामध्ये तिसरा भिडू उपस्थित नव्हता. त्यामुळे कुठेतरी शंका निर्माण होत आहे की तिसरा भिडू आता स्वबळाच्या नारा लावणारा उपराजधानीत. याकडे आपण आत्ताच बोलले की आम्ही 151ची तयारी करू. आपली तयारी कशी असणार आहे सगळ्याच्यात? बघा, माझे त्यांचे अध्यक्ष आहे दयाशंकर तिवारी, त्यांचे जेव्हा संवाद झाला तर त्यांचं म्हणणं होतं की प्रदेशकडून तुमचं बातचीत करता नाव आलं नाही, म्हणून त्यांच्यावर मला ब्लेम करता येणार नाही. पण आज नाव आलेलं आहे. आमचे निरीक्षक राजेंद्रजी जैन जे आहेत त्यांना ती परवानगी दिलेली आहे. ते लवकरच त्यांच्याशी संवाद साधतील. आपण जर बघितलं असेल तर मागील निवडणुकीत जर बघितलं असेल तर विभाजित जे राष्ट्रवादी काँग्रेस झाली त्यावेळेस 6 नगरसेवक होता. आता आपल्याला देताना त्यांना सुद्धा काट कसा करावा लागेल, कारण की भाजप आता जर बघितलं असेल तर त्यांच्या आमदारांचा असा दावा आहे की आम्ही स्वबळाचे आमच्या नारा आहे, कारण की आम्ही ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. अशा वेळी आपल्याला देताना काट कसा करावा लागेल? तेच मला त्यांना सांगायचं आहे की कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आमचे सर्व कार्यकर्ते विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये तन मन धनाने जर त्यांच्याकरता काम करतात तर त्यांनी एवढीशी काळजी आमची घ्यायलाच पाहिजे ना. ते घेतील. आपण बघितलं असेल तर संपूर्ण राष्ट्रवादीचे मोठे पदाधिकारी आहेत नागपूरचे, आणि यांच्या मुलाखती जे आहेत ते एका अर्थानं सत्र एका सुरू आहे. आपण बाहेर जरी बघितलं असेल तर अनेक कार्यकर्ते जे आहेत ते वाट बघत आहेत की आमची मुलाखत कधी होणार. मी या अनुषंगाने बघितलं असेल तर महिलांची सुद्धा संख्या या ठिकाणी आहे. लाडक्या बहिणी ज्या आहेत अजितदादांच्या या ठिकाणी आल्याचे आपल्याला दिसत आहेत. त्यासोबतच जर बघितलं असेल तर मुलाखती सूत्र जे नागपुरात सकाळपासून सुरू झालेलं आहे. भाजप असेल, शिवसेना यांची सुद्धा मुलाखती सूत्र सुरू झाले. याच्यातच जे आहे दादाच्या स्वबळाची जे नारा जे आहे ते नागपुरात सुद्धा लावल्याचे चित्र आपल्याला सध्या घडीला दिसत आहे. तेजस मुत्रे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.